नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि आता या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. तर तुम्हाला नेमके पैसे कधी मिळणार आहे, तर या संदर्भातील महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा. तरच आपल्याला कळणार आहे की आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे संजय गांधी निराधार योजनेचे जे काही नवीन नवीन अपडेट आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 26 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभेची आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे आणि आता संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक तहसील स्तरावर हे कामे सुरू झालेली आहे. गव्हर्नमेंटने अनेक तहसील कार्यालय याबाबतचा फंड सुद्धा दिलेला होता, परंतु 15 ऑक्टोबरला अचानक आचारसंहिता लागू झाली आणि तेव्हापासून संजय गांधी निराधार योजनेचा जो काही फंड होता, जे पेन्शन होतं, तर ते लाभार्थ्यांना मिळणे बंद झालेलं होतं. परंतु मित्रांनो, आता आचारसंहितेची अडचण संपलेली आहे. आचारसंहिता आता संपुष्टात आलेली आहे आणि त्यामुळे आता अनेक तालुका स्तरावर या योजनेचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होताना आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, जर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जर जमा झालेले असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा आणि अजूनपर्यंत जरी पैसे जमा झालेले नसेल तरी कॉमेंट्स करा, म्हणजे आपल्याला कळून येईल की अजून लाभार्थ्यांना या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले नाही. तर मित्रांनो, पुढे बघूया आपण की नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये काल आणि आज पैसे जमा झालेले आहे. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याचे आपले एक सबस्क्रायबर आहे, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी पण आहे आणि त्यांनी कॉमेंट्स करून टाकलेलं आहे की सर, माझ्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे 3 महिन्याचे पैसे जमा झालेले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमच्याही जिल्ह्यातील जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्याही खात्यावर आता हे पैसे पुढच्या 2-3 दिवसामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कारण काय झालेलं आहे, आता आचारसंहिता संपलेली आहे आणि त्यामुळे पैसे जमा करण्यास कोणतीही अडचण नाही. त्याचबरोबर प्रत्येक तहसील स्तरावर फंड सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे तहसीलदार तात्काळ या संदर्भात कार्यवाही करून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे लगेच जमा करणार आहे. त्यामुळे आता फक्त एकच करा, जर आपल्या खात्यावर 2 ते 3 दिवसामध्ये पैसे जर जमा झालेले नाही तर संबंधित तहसील कार्यालयाला भेट द्या आणि त्या ठिकाणी चौकशी करा की माझ्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अजूनपर्यंत जमा का झालेले नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला रितसरपणे कारण सांगितलं जाईल की नेमकं कोणतं कारण आहे, फंड आहे किंवा नाही, आणि इतर जर दुसरं कोणतं कारण असेल तर ते सुद्धा संबंधित तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहे तर ते आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जर आपल्या खात्यावर आले असतील तर या ठिकाणी कॉमेंट्स करा. त्याचबरोबर जर पैसे आले नसतील तर संबंधित तहसील कार्यालयाला भेट द्या आणि त्या ठिकाणी चौकशी करा, म्हणजे आपल्याही खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट होती. तर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.